रायगडमधला एक आपल्या शाळेतील विद्यार्थिनींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या संपूर्ण रोडची अवस्था, जी खराब अवस्था होती, ती संपूर्ण आपल्या रिपोर्टिंगच्या माध्यमातून त्यांनी जगासमोर मांडली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्वरितच तिथल्या प्रशासनाने कामाला सुरुवात केली. त्याच्यामुळे असं म्हणावं लागेल की ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी दाखवलेलं धाडस हे खूपच कौतुकास्पद आहे. असंख्य असे ग्रामीण भागात, गावखेड्यात असंख्य असे रोड आहेत, आजही ह्या अशा सुविधा तिथल्या मुलांना, तिथल्या नागरिकांना मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आता तरी सरकारने जागा होणं गरजेचं आहे, कारण आता झेंजी उठून पेटला आहे. आता झेंजी आणि झेंजीची किमया आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण प्रत्येकजण अशा प्रकारची आता रिपोर्टिंग करायला सुरुवात करेल, एवढं मात्र नक्की. मग तो शाळेतला विद्यार्थी असू दे किंवा तिथला कॉलेजचा विद्यार्थी असू दे, आता मात्र झेंजी थांबणार नाही आहेत. हे अल्फा झेंजी अल्फा यांची किमया आता खूप मोठी पसरत जाणार आहे. त्याच्यामुळं आता खऱ्या अर्थानं या सोशल मीडियाची पॉवर, प्रसारमाध्यमाची पॉवर आता सरकारला ही झेपवणार नाही आहे. त्याच्यामुळे प्रशासन, सरकारने या सर्व बाबीकडे लक्ष देऊन असायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट जिकडे जिकडे झालेली नाही आहे तिकडं लक्ष देणं आता खूप मात्र गरजेचं आहे. नाहीतर झेंजीत आहेतच. ज्याप्रमाणे झेंजी आता आपलं सोशल मीडियाचा हत्यार वापरून प्रशासनाला नमतं करण्याचा भाग पडत आहेत, ते खूपच वाखाणण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण गावखेड्यातील अशा धाडसी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या गावखेड्यातील, आपल्या ग्रामीण भागातील जर असे कुठे रस्ते किंवा अजून कोणत्या सुविधा तुम्हाला मिळत नसतील तर नक्कीच तुम्ही प्रसारमाध्यम, सोशल मीडियावरती त्याचं तुम्ही माहिती द्या आणि ही माहिती सरकारपर्यंत पोचवा. अजून तुम्हाला शहरी भागातून म्हणा किंवा अजून संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य तरुण मुलं सर्वच ह्या गोष्टीला उचलून धरतील, आवाज उठवतील, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.